येते नीट पेपर फुटी प्रकरणातली, कारण आतापर्यंत या प्रकरणामध्ये 11 जणांना अटक झाली आहे, ज्यातले 7 जण महाराष्ट्रामधले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पेपर फोडणारे तिन्ही प्राध्यापक पुण्यामधले आहेत. नीटचा पेपर सेट करणारे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे तिन्ही विषयांचे प्राध्यापक पुण्यामधले आहेत आणि पेपर फुटी मागेही त्यांचाच हात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे पेपर फुटीचं केंद्र पुणे असल्याचं आता समोर येत आहे. प्राध्यापिका मनीषा मांढरे, मनीषा हवालदार आणि पी व्ही कुलकर्णी तिघही एनटीएशी संबंधित आणि नीट पेपर सेट करण्याच्या टीममधले आहेत. भारतासारख्या इतक्या मोठ्या देशात हजारो शिक्षक असताना पुण्यातल्याच 3 शिक्षकांची नीटमध्ये झालेली निवड एनटीए यंत्रणेबद्दल संशय निर्माण करते. विशेष म्हणजे हे तिन्ही शिक्षक पुण्यातील शिवाजीनगर, डेक्कन आणि बुधवारपेठ या 1.5 ते 2 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या शिक्षण संस्थेत किंवा क्लासमध्ये शिकवत होते. त्यामुळे पेपर सेट करणाऱ्यांनी पेपर फोडला आणि लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय. तर नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातल्याच 3 प्राध्यापकांना अटक झाली आहे. कोण आहेत हे आपण नजर टाकूया. प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी, ज्यांनी केमिस्ट्रीचा पेपर फोडलाय. प्राध्यापक मनीषा मांढरे, बायोलॉजीचा पेपर फोडला. तर मनीषा हवालदार, ज्या प्राध्यापिका आहेत, फिजिक्सचा पेपर त्यांनी फोडलाय अशी माहिती समोर येते. त्यामुळे पुणे नीट पेपर फुटीचं एक प्रकारे केंद्र झालंय का, असाही प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. मनीषा हवालदार पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या शेठ हिरालाल विद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करतात. या विद्यालयाच्या संचालकांनी या संदर्भात काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया. काल संध्याकाळी आम्हाला बातमी सीबीआयच्या माध्यमातून म्हणजे प्रेस नोटच्या माध्यमातून समजली की मनीषा हवालदार या आमच्या शाळेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांना अटक करण्यात आलेली आहे. ही बातमी समजताच विद्यार्थ्यांशी अशा पद्धतीनं गैरवर्तन त्या परीक्षेच्या बाबतीत त्यांचं झालं आहे याचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही. त्यामुळं तात्काळ त्याचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचं निलंबनही तात्काळ करून ह्या चौकशीसाठी चौकशी समितीचं आम्ही गठन केलेलं आहे. म्हणजे शाळा प्रशासनाने आता त्यांना निलंबित केलेलं आहे. हो, शाळा प्रशासनाने तातडीने काल सायंकाळीच 6 ते 7च्या दरम्यान त्यांचं निलंबन केलेलं आहे. तर पेपर फुटी प्रकरणामध्ये महाराष्ट्रामधून कोणाकोणाला अटक झाली आहे त्यावरही नजर टाकूया. लातूरमधून शिवराज मोटेगावकर, पुण्यातनं प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार. यासोबतच नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमध्ये धनंजय लोखंडे आणि पुण्यातनं मनीषा वाघमारे या सगळ्यांना या संदर्भात अटक झाली. एकूण 7 जण राज्यामधले अटकेत आहेत.